श्री स्वामी समर्थ माऊली. आज आपण बोलणार आहे वसीम जाफर. वसीम जाफर असा प्लेअर होता, त्याला भारतामध्ये जागा भेटली नाही, त्याला जास्त चान्स भेटला नाही भारतामध्ये खेळायला. कारण त्या काळी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड असे प्लेअर होते. कारण ह्या प्लेअरमुळे त्याला वसीम जाफरला जागा नाही भेटली भारतात जास्त. खूप दुःखाची गोष्ट आहे, कारण त्यावेळेस कॉम्पिटिशन खूप जास्त होतं. वसीम जाफर याला डोमेस्टिक क्रिकेटचा किंग मानला जातो. डोमेस्टिक क्रिकेट म्हणजे काय? रणजी ट्रॉफी मध्ये त्याने 260 प्लस मॅची खेळलेले आहेत, 260, आणि त्याचे रन झाले 19,000 प्लस. ते म्हणजे रणजी ट्रॉफी मध्ये सचिन तेंडुलकर सुद्धा माग पडलेलं त्याला. सचिन सुद्धा माग पडलेलं. सचिनचे रन असं मला वाटतं रणजीमध्ये फक्त 2,500. पण वसीम जाफरचे रन किती माहिती आहे का? 19,000 प्लस रन आहे. एवढा खतरनाक प्लेअर होतो ते. रणजीमध्ये त्याचं आवडतं 57चं, ते 57 शतक आहे पूर्ण रणजीमध्ये. आणि हाय स्कोर त्याचा रन आहे 314. एवढा खतरनाक खेळाडू आहे तो. तुम्हाला वसीम जाफर हा माणूस माहित नसन, हा खेळाडू माहित नसन, कोण होता, कसा होता, म्हणून मी व्हिडिओ काढतोय वसीम जाफर विषयी. वसीम जाफर हा चांगला क्रिकेटर होता. त्याने टेस्ट मॅच मध्ये भारताकडून 31 मॅच खेळल्या. टोटल रन त्याचे 1944 रन आहे टेस्ट मध्ये. ॲव्हरेज 34चं होतं. टेस्ट मध्ये त्याने 5 शतक केले भारताकडून, पण 50 11 त्याच्या, आणि हाय स्कोर 212 रन आहे भारताकडून खेळताना. 212 रन. ओडिआयमध्ये त्याने 2च मॅच खेळल्या भारताकडून. तो ओडिआयमध्ये चालला नाही. 10 रन केले फक्त. ॲव्हरेज फक्त 5 आहे. हा, पण रणजीचा किंग येतो. रणजी ट्रॉफी मध्ये सगळ्यात जास्त रन केले त्याने. राहुल द्रविड नाही, कोणी नाही. एक नंबर टॉपर सध्या रणजीचा रेकॉर्ड आहे, कोणी तोडला नाही याचा. वसीम जाफर टॉपला आहे सध्या रणजी ट्रॉफी मध्ये. त्याची बरोबर कोणीच करू शकत नाही. सचिन बी नाही, राहुल द्रविड नाही, कोणीच नाही. विराट कोहली सुद्धा नाही, कारण की तो त्या काळातला प्लेअर होता. मुंबईसाठी त्याने सर्वाधिक जास्त रन केले. ते मुंबईहून खेळायचं पहिल्यांदा. सचिन बी मुंबईहूनच खेळायचा, पण मग सचिनपेक्षा जास्त रन मुंबईहून वसीम जाफरचे. IPL मध्ये ते RCB साठी खेळायचा. आणि वसीम जाफरचे जेवढे अवॉर्ड होते, पद्मश्री 2019ला त्याला पद्मश्री वगैरे भेटलेला आहे. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये सचिनला मागे टाकणारा एकमेव प्लेअर फक्त रणजी ट्रॉफी मध्ये फक्त वसीम जाफर. त्याने रणजी ट्रॉफी मध्ये टोटल 19,000 प्लस रन केलेले. सचिनचे फक्त 2583 रन फक्त रणजी ट्रॉफी मध्ये. ओडिआयमध्ये फक्त 2 मॅच आहे, रन फक्त 10 रन. त्याने ट्रिपल सेंचुरी मारलेली. खतरनाक खेळतो वसीम जाफर. पण आता पंजाबसाठी मला वाटतं आपला पंजाबसाठी होता क्रिकेटचा कोच होता का पंजाबसाठी. त्याला भारतासाठी चान्स भेटला नाही. त्याने 300 रन डबल 2 वेळा मारलेले, ट्रिपल सेंचुरी. खरंच खूप चांगला प्लेअर होता. तुम्हाला माहित होतं का वसीम जाफर कोण होता म्हणून?